नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली 2 दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असताना जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असताना जो निर्णय दिला आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। संविधानातलं कलम आर्टिकल 243 ओ ए प्रमाणे म्हणजे 1 प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्या समोर मीच स्वतः उपस्थित होतो आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा 1 आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचने दिला अशी असणारी परिस्थिती आहे। हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती। 243 ओ 2 हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते। या अधिकाराला धरून जिल्हा सत्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत। कुठल्या प्रक्रियेला तर सिम्बॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते निकाल देऊ शकतात अशी परिस्थिती आहे, पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती अख्खी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा हिअरिंग करून तो निर्णय उठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात। जो कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक होणार आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असा मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे 10/12/2025 ची ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत। ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असताना त्या ठिकाणी करावी। कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे, हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ऍक्शन घेणं हे गरजेचं आहे। मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका। याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही। तुमच्या पक्षाचे असणारे जे लीगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे।